भारत हा कृषीप्रधान देश आहे असं उगाच म्हणत नाही। शेतकरी या कृषीप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच। त्याच्या कष्टाचं चीज होत नाही हा भाग वेगळा, पण सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक मोठमोठ्या योजना राबवत असतात। शेतकऱ्यांना मुबलक सोयी सुविधा मिळाव्या यासाठी अनेक योजना आहेत। त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना। या योजनेत नेमके कोणते लाभ मिळतात, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। आर्थिक दुर्बल व मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन अनेक योजना राबवत आहे। शेतामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे पाणी। गेल्या काही वर्षांपासून पाऊस वेळेवर येत नाही, कमी प्रमाणात येतो, तसेच अति जास्त येऊन पिकांचं नुकसान करतो। त्यामुळे शेतकरी हवालदिल होतो। त्यामुळे पाण्याची समस्या निवारण्यासाठी तथा पाण्याची साठवणूक व्हावी यासाठी विहिरींसाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत असून याची रक्कम आता 4 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। शेतीला सिंचनाची सुविधा मिळावी तसेच शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली यावी याकरिता सरकारने हे पाऊल उचलल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। तसेच वार्षिक 1.5 लाख उत्पन्नाची अट वगळण्यात आली आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे। कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ? ही योजना खास अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी आहे। अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, तर अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे। पूर्वी या योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते, मात्र आता ते वाढवून 4 लाख रुपये करण्यात आले आहे। कोणते शेतकरी असतील या योजनेसाठी पात्र? शेतकरी हा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असावा। सक्षम प्राधिकरणाचा जातीचा दाखला असणं आवश्यक आहे। किमान 1 एकर जमीन स्वतःच्या नावावर असणं देखील गरजेचं आहे। आणि वार्षिक उत्पन्नाची 1.5 लाखांची अट रद्द केली असल्याने आता 1.5 लाख उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असणारे शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। जर तुम्ही या अटी पूर्ण करत असाल तर तुम्ही सहज या योजनेचा लाभ घेऊ शकता। शेतकऱ्यांना सिंचनाच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध आहे। तुम्हीही या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या शेतात पाण्याची कायमस्वरूपी सोय करा। शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल। चला या योजनेचा लाभ घेऊया आणि आपल्या शेतीचे भविष्य उज्ज्वल करूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करा आणि पाहत राहा इब्लिश।